आता काँग्रेसनं जर समजा उद्या उमेदवार उतरवलाच तर भाजपची काय भूमिका असणार? भाजप आपल्या आहे तेवढेच उमेदवार ठेवणार की भाजप सुद्धा ऍडिशनल उमेदवार देणार? बघा कविताजी, पहिले तर ही महाविकास आघाडी नाही, महाविनोदी आघाडी आहे. बर. पहिले काय करतात, ते आपापसात लढतात आणि अंतर्गत पार्टीमध्ये सुद्धा लढतात. हम्म. आज काँग्रेसनी चंद्रपूरमध्ये एक साधा महापौर बसवू शकले नाही. इकडे जेव्हा राज्यसभेची निवडणूक होती, जेव्हा आदित्य ठाकरेंची इच्छा होती की प्रियंका चतुर्वेदींना त्याची उमेदवारी द्यावी, तर संजय राऊत मध्ये आले आणि शरद पवारांना उमेदवारी दिली. आता सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांची इच्छा होती लढायची, पण ते संजय राऊत शरद पवार साहेबांसाठी काम करतात आहे. तर ही महाविनोदी आघाडी आहे आणि मला सांगा 9 जागांपैकी यांना फक्त 1 जागा आहे. त्या 1 जागेत हे भांडत सुटले. आणि अखिल चित्रेजींना मी सांगू इच्छितो की 3 वाजता संजय राऊतनी ट्विट केलेला आहे. संजय राऊतजींनी ट्विट केला की अंबादास दानवे आमचे उमेदवार आहे आणि ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे. अखिलजी, तुम्ही त्यांचा ट्विट बघू शकता. त्याच्यानंतर 5 वाजता हर्षवर्धन सपकाळजी म्हणाले की आम्ही विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवणार आहे. म्हणजे उद्धव ठाकरेजींची जी चर्चा झाली हर्षवर्धन सपकाळजींशी, त्यांचं महत्व नाही आहे. ते दिल्लीत बोलतात, म्हणजे काँग्रेसचे जे राज्याचे नेते आहेत त्यांना काहीच महत्व नाही आहे. आणि दुसरे यांचे अनिल परब म्हणतात कम्युनिकेशन गॅप आहे. म्हणजे कम्युनिकेशन गॅप या गोष्टीचा अर्थ काय आहे? म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून ते डिक्लेअर करतात आणि एक सुद्धा काँग्रेसचा नेता, तो विजय वडेट्टीवारजी असो किंवा जगतापजी असो किंवा स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष असो, ते ऑफिशियल ट्विट करून सांगतात की आम्ही काँग्रेसचा उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. तर ही महाविनोदी आघाडी झालेली आहे. यांना काही समजत नाहीये. जर एका जागेसाठी एकत्र नाही येऊ शकत तर जनतेचे प्रश्न काय घेऊन जाणार आहे आणि काय मेसेज देतात आहे की म्हणजे यांच्यासाठी सत्ता ही महत्वाची आहे, तत्व किंवा काहीच महत्वाचं नाही. हे फक्त सत्तेसाठी एकत्र आले होते 2019 मध्ये आणि ते जनतेसमोर उघड झालं. आणि कविताजी, तुम्हाला अजून एक मुद्दा सांगतो. विधानसभा निवडणुकाच्या वेळेला पण उद्धवजींनी आपले उमेदवार पहिलेच डिक्लेअर केले होते. नंतर काँग्रेस आणि त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागलं होतं, राष्ट्रवादी शरद पवारांची पार्टी. तर ही महाविनोदी आघाडी जी आहे यांच्या ना समन्वय आहे आणि यांच्यात आपापसात समन्वय नाही. संजय राऊत उभाटामध्ये राहून ते शरद पवारांचे प्रवक्ते आहे. कधी ते काँग्रेसचे प्रवक्ते असतात, कधी शरद पवारांचे असतात. तर आज असं झालंय, संजय राऊतनी यांची पार्टीमध्ये उभी फूट फाडली आहे. आज महाविकास आघाडी म्हणजे प्रत्येक वेळेला एक सीटसाठी भांडतात. म्हणजे काय यांचं प्रिन्सिपल्स आहे? बरं, समीर बाकरेजी, फक्त एवढंच आहे की त्या चंद्रपूरनं तुम्ही सुरुवात केलीत, पण त्या चंद्रपूरमध्ये तुमची सत्ता आणताना तुम्ही कुणाचे घेतले तो 6 नगरसेवक, ते विसरलात का? वरती त्यांचे घेऊन त्यांनाच आणखीन सांगता का अखिल चित्रेंना? काँग्रेसचं असं झालंय, तेली गेलं तुपी गेलं आणि हाती दुपटणं आलं असं झालेलं आहे. त्यांना समजतच नाही काँग्रेस पार्टी. हर्षवर्धन सपकाळजी काही बोलतात, विजय वडेट्टीवारजी काही बोलतात, त्यांच्या पार्टीमध्ये समन्वय नाही. इकडे संजय राऊत काही बोलतात, इकडे बरं आहे ना, पण तुम्हाला फायदा होतो ना जसा चंद्रपूरमध्ये झाला. अरे तर फायदा आम्हाला फायदा झाला तर काय? आम्ही तर म्हटलं नव्हतं ना काँग्रेसच्या 2 लीडर्सला आपापसात भांडायला. ते स्वतः भांडले. त्याच्यानंतर उभाटाने जर आम्हाला समर्थन केलं तर आम्ही तिथे आमचा महापौर बसवलेला. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं समीरजी. बघा कविताजी, यांचे जे काँग्रेसने जर उमेदवार उतरवला तर त्याच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचं शीर्ष नेतृत्व तो निर्णय घेईल. आज म्हणजे अजून आमचं काही ठरलं नाही, अजून त्याच्याबाबतचा निर्णय झालेला नाही.